बंद करून द्यायचा, वाजला पुन्हा अशी पाहिजे. पहाटे उठायची सवय होती. आम्ही पहिले उठत होतो काकड आरतीच्या वेळेला. उठत नव्हतं, थंडी काहीच नाही आता, त्याला जास्त थंडी होती. पण काकड आरतीच्या वेळेला उठत होतो, धान हातात घेत होतो. त्याचा प्रसाद हा मिळाला की आज धान घेऊन बोलू शकतो. तिथे धान कशी वाजवायची, तोड कशी द्यायची, आपोआप येते. प्रॅक्टिकल केल्याशिवाय काहीच होत नाही. नुसतं लिटरेचर आणि थेरी कामात येत नाही. ते प्रॅक्टिकल लक्षात घ्या. पहाटे उठायचं. काकड आरती किती वाजता होत होती बहिणींना माहिती आहे ना. मंदिरात केव्हा काकड आरती? पहाटे 4:30 वाजता. मी आणखीन आधीच सांगतो 4:30. आणि 4:30 वाजता आंघोळ करून 70-80 लोक राहिले. तर किती नावं सांगू मला. सायन नाव होता दुकानदार, त्याची फॅमिली. काटोले म्हणून होते, त्यांची फॅमिली. पहाटे 4:30 वाजता. शेवटी आमच्याच वसंतरावने विचार केला, हळूहळू लोक कमी, लोकांना त्रास होतो, झोपमोड होते, आपल्याला काम असतो म्हणून 7:30 वाजता काकड आरती सुरू. 7:30 वाजता ते एकटेच वसंतराव चालले. उठा पांडूर, आता कशाची उठवता. आपले एकटेच गाडी घेऊन फिरायचे. 4 वाजता उठत होते. 4 वाजता दत्त मंदिरात सकाळी 4 वाजता काकड, 150 लोक मी पाहिजे. आता सकाळी 8 वाजता काकड आरती होते. 10-12 लोक. महत्व समजलं. कालाय तस्मै नमः. समर्थांचा तर कडक काय म्हणतात, संप्रदाय. आज आला विषय म्हणजे इथे शिस्त आहे, त्यालाच संप्रदाय म्हणतात. संप्रदाय बरोबर शिस्त. शिस्त कोणताही असो, वारकरी असो, नारदी असो, हरदासी असो, राम संप्रदाय असो, दत्त संप्रदाय असो, शिस्त जिथे आहे, वारकरी संप्रदाय, शिस्त असलीच पाहिजे. शिस्त नाही त्याला अर्थ नाही. आज 10 वाजता आरती, उद्या 11 वाजता आरती, परवा 12 वाजता आरती. मग तो रामही विचार करतो संध्याकाळी जाऊन पाहू सद्गुरूंना. समज पहाटे उठले, पंच थंड पाण्याने स्नान केलंय. मी नाही करत आता थंड पाणी, पण करत होतो. काही वाटत नव्हतं, काही वाटत. एकदा थंड पाणी डोक्यावर घेतलं, पुढे काही वाटत नाही, काही होत. गंगोत्रीला केलं, यमुनोत्रीला केलं. आता नाही मात्र, आता होत नाही. पण करतो म्हटलं, जितीला पेटला माणूस तर काहीही त्याचं वाकडं होत नाही. करायचं स्नान केलंय, सकाळची पंचोपचार पूजा, अभिषेक, भिक्षा. भिक्षा मागे दारासमोर उभं राहायचं. एक चरित्र पहा समर्थ काय लक्षात. किती वेळ उभं राहायचं भिक्षा मागत असताना, किती वेळ. गाईच्या स्तनापासून निघालेलं दूध भांड्यात पडायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळ उभं राहायचं. काही तर दुसरं घर. मी भिक्षा मागतो. कशी मागतो? घरासमोर उभं राहिलं की सूर्यास्तापर्यंत उभा राहतो. म्हणजे नाही लाजाने आणूनच द्यावी लागते सद्गुरूंना. असं समर्थांचं चरित्र आहे. दुपार झाली, माध्यान्ह झाली, महाप्रसाद झाला. आज प्रसाद लक्षच नाही, रात्रीकडे लक्ष. कोण आहे, कोण आहे, कोण आहे, कोण आहे. कीर्तनाला उभे राहिले. दुसऱ्या दिवशी लोक आहेत जमा झालेले. रामरायांना नमस्कार केला आणि विचार एकच आला. रामरायांना प्रार्थना केली समर्थांनी, भगवंता कोण आहे माहित नाही, पण माझ्याशी टक्कर घेतो. माझ्या काल कीर्तनामध्ये कीर्तन राहून गेलं, काही समजत नाही कोण आहे, मला उलगडत नाही हे चरित्र कोण आहे. आज तरी येऊ देऊ नको म्हणून इथून तिथे नजर फिरवली आणि पाहिलं तर श्रोत्यांमध्ये तो म्हातारा नाही. सुटलो आता सुटलो. आज तो नाही. रामा हो जय राम, राम
डोकं दुखणं, एवढा ट्रॅफिकही नव्हता. समर्थांचा काय सांगतोय लक्षात घ्या. लोक म्हणायचे आम्हाला अनुभव आले ना काही. या इथे कुईला गेलो तो उखडाश्रम, अगदी लहान होतो मी, 14-15 वर्ष. रात्री कीर्तन सुरू झालं 11 वाजता. 11 वाजता कीर्तन सुरू झालं, 1-1:30 संपलं. 15-16 वर्षाचा. आणि त्याच्यानंतर त्या महंतांनी विचारलं, म्हणजे जेवायला चला. नाही बाबा 1:30 वाजता आपल्याला काही पद्धत नाही. काय बोलले ते? भास्कर बुवा देवरसाचा नातू सोबत नाही. कीर्तनात काहीतरी गडबड झाली आपल्या, याच्यामुळे सोबत नजर झालं तर होऊ शकतं. तसं नाही म्हणे, तुमचा आजार 2 वाजता कीर्तन रात्री झाल्यावर कच्चा चिवडा दडपत होता. तुम्ही भात नाही खाऊ, कच्चा चिवडा, आणि तुम्ही भात नाही म्हणत आहे बा. आपल्याला खाणार मेहनत होती ना, बिना माईकने कीर्तन करायचं. आणि श्रोते असे 10-12-15 थोडी राहत होते, हे नव्हतंच ना. आपल्या करमणुकीचं एकही साधन कीर्तन म्हणजे पर्वणी. मुवाडला पाहिलंय, वर्धेला पाहिलंय, नांदुराला पर्वणी केव्हा सुरू होतं, केव्हा आपण जाऊन बसतो. खाण्यात मेहनत झाली की ताकद आणायची आहे, ताकद लागली आहे, काहीतरी खावं लागेल ना. लक्षात घ्या. समर्थांचं ते मंगलाचरण झालं, पुढे गेले, पुन्हा मागे वळून पाहिलं. जसं वळून पाहिलं, म्हातारा काठी टेकून आला रे बापा, आला रे बापा. कालच्या कीर्तनाचे 12 वाजवले, आज काय करते माहित नाही. आला. समर्थांनी संकेत दिला, आजोबांनी येऊ द्या. रामरायांचं दर्शन घेतलं, बुवांना नमस्कार केला. आणि एक जुनी आणखीन परंपरा, बुवांना नमस्कार केले की त्यांना परिक्रमा मारत होते. बुवांना समोर जवळून गेले किंवा बसायचं, नमस्कार केला, प्रदक्षिणा मारली. आणि समर्थांच्या कानाजवळ आपलं मुख नेलं आणि सांगितलं, पाठीवर वय होतं ना, समर्थांपेक्षा वयाने मोठे होते. पाठीवर हात ठेवला आणि सांगितलं, बुवा चिंता करू नका, घाबरू नका, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे फुलांचा रंग पांढराच होता. अरे मग आला जोर, मग आला जोर. पांढराच होता तर काल कशाला लाल झाला? माझं कीर्तन कशाला वाजलं? चरित्र छोटच आहे, छोट किती दिवसात सांगायचं. तुम्हाला गंमत सांगतो, घरचं कीर्तन आहे म्हणून. बुवा ज्या वेळेला कीर्तनात येतो त्यावेळेला एक गोष्ट दृश्य स्वरूपात आणतो, एक अदृश्य स्वरूपात आणतो. दृश्य स्वरूपात काय असतं? झाड. आणि अदृश्य स्वरूपात बुवाच्या खिशात असते कात्री. सद्गुरूंना कुठे कापायचं, कुठे वाढवायचं. हे आता महिना कीर्तन करून तेवढा अंदाज येतो नाही असं. आणि ते खाली बसल्यावर समर्थन कीर्तनाचा विषयच बदलून टाकला. आता बाकीचा विषय राहिला. काल म्हणत होते फुलांचा रंग लाल होता, आज म्हणतात पांढरा आहे. एका रात्रीत पक्ष बदलला, रात्रीतच पक्ष बदलला जातो. सद्गुरूंना तिकडे होते, आज इकडे आले, उद्या तिकडे गेले. बरोबर आहे ना, रात्रीतच होते ना. म्हणून निवडणुकीच्या अर्ध्या दिवशी रात्र ही वैर्याची असते, डोळ्यात तेल घालून जागा राहावं लागतं. आणि शेवटी समर्थांनी त्यांच्याकडे पाहिलं, सगळ्या कीर्तनाचा विषय सोडून दिला आणि अष्टांग नमस्कार केला समर्थांनी आजोबांना. आणि सांगितलं, आजोबा फुलाचा रंग लाल असो, पांढरा असो, जांभळा असो, पिवळा असो, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. तुमचा रंग प्रकट करा, तुमचा रंग प्रकट करा, तुमचा रंग प्रकट करा. काय भाग्यवंत श्रोते होते समर्थांच्या कीर्तनात. कोण होता तो म्हातारा? कोण होता? मनोजवम मानतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं पवनसुत हनुमान की जय. प्रत्यक्ष मारुतीराय प्रगट झाले. श्रोत्यांनी त्यांचं दर्शन घेतलं. समर्थांच्या आधी ज्यावेळेला रामकथा होते
त्यावेळेला एक पाठ मांडला जातो, एक आसन मांडल्या जातं. रामकथा ऐकण्याकरता मारुतीराय आज चिरंजीव आहेत ना. आजही त्या आसनावर जोपर्यंत रामकथा आहे तोपर्यंत समर्थ मारुतीराय ते ऐकण्याला येणार. त्यांच्या ऐकण्याचा, जीवनाचा, अवताराचा, आनंदाचा विषय तो आहे. त्यांना पाहिलं, सगळ्यांनी साष्टांग नमस्कार केला आणि तिथे कीर्तनाचा विषय थोडा बदलला. समर्थमाळे महाराज, आज तुम्ही आमच्या पक्षामध्ये आला, पण मारुतीराय बुद्धिमतां वरिष्ठ म्हणणारे समर्थांना प्रश्न विचारतात की मी ज्या वेळेला गेलो त्यावेळेला मला लाल रंगाची फुलं दिसली, आज पांढरी का? इथे सूत्र आहे. समर्थ म्हणाले, तुम्ही ज्या वेळेला गेला होता त्यावेळेला माझ्या आईचं हरण यांनी केलं म्हणून तुमच्या डोळ्यामध्ये भक्तिमा होता. क्रोध असल्यामुळे तुम्हाला जे दिसेल ते लालच दिसत होतं. काल तुम्ही जाऊन आले, तो क्रोध आज तुमच्या डोळ्यात नाही, मूळ त्याचा रंग तुम्हाला दिसला. असा दोघांचा खेळीमेळीचा संवाद झाला. म्हणजे डोळ्यामध्ये क्रोध असला तर सगळं लाल दिसतं. एक रोग असा आहे की तो जर झाला तर सगळं पिवळं दिसतं. दिसत ना, माहिती आहे ना, होऊ नये कोणाला. त्याच्यावर एक छोटीशी घडलेली घटना आमचे दादा सांगायचे म्हणून सांगतो. दादांच्या काळामध्ये म्हणजे त्यांच्या तारुण्यात कीर्तन संमेलन झालं किंवा त्यांच्या आधीच्या कीर्तनकारांनी त्यांना सांगितलेली कथा. त्यावेळेला असं ठरलं, माझा विषय चाललाय लाल रंग का येतो, भक्तिमा कसा येतो, तो कसं फक्त सांगतो. चरित्र आपलं संपलं, आरती लावायची, प्रसाद घ्यायचा. आणि त्यात असं ठरलं, सगळे ज्येष्ठ कीर्तनकार, मी नुसते नावं सांगतो, मला खात्री आहे ठराविक लोकांना कोणाला माहीत असतील, बाकी कोणालाही माहीत. दादाशास्त्री कायरकर, दादासाहेब सालपेकर म्हणजे बाबासाहेबांचे वडील, भाऊसाहेब सालपेकर. आणि त्या कीर्तन महोत्सवात ठरलं की प्रत्येकाला 10 मिनिटं द्यायची. आणि 10 मिनिटात जर तो बसला नाही, करायचे नाही, करायचे तो बसला नाही तर दुसरा नियम असा होता की बुक्का लावणाऱ्यांनी बुक्का लावला ना, हार घातला की त्यांनी बसून जायचं. आता त्याचं कीर्तन बुक्का लावणाऱ्याचे, त्याला जर आवडलं तर ते 1 तास, नाही झालं तर तो 2 मिनिटात बसवला. दादा शास्त्री कायरकरांच्या जीवनातला प्रसंग या संमेलनातला सांगतात. लक्षात घ्या, उरलेलं काम होतं आणि ते उभे राहिले आणि त्यांनी एकच सांगितलं, मी कुठलंही चरित्र सांगणार नाही, मी काहीही सांगणार नाही, फक्त रेल्वेच्या डब्याचा आणि पोस्टाच्या डब्याचा रंग लाल का, एवढंच सांगितलं. आणि ते त्या बुक्का लावणाऱ्याला काही माहित नव्हतं. आणि यांनी जे चरित्र सुरू केलं आणि संपूर्ण झाशीच्या राणीचं चरित्र सुरू आहे. झाशीचे ते ऐतिहासिक चरित्र झाशी, आणि त्यांचा तो पल्ला ऐकला आणि सर्व लक्ष त्यांचं श्रोत्यांकडे नसताना त्या बुक्केवाल्याकडे होते. तो असा बुक्का लावायला उठण्यासाठी त्यांनी ऍक्शन केली. हे लगेच सांगितले, फक्त मी सांगणार आहे, गाडीच्या डब्याचा रंग लाल, पोस्टाच्या डब्याचा रंग का. ते उलटा उलटा पुन्हा बसवतात. पुन्हा त्याला राईनशीर ऐतिहासिक चरित्र पोवाडे हे पुन्हा तो उभा राहायला गेली त्याच्यामध्ये. पोस्टाच्या डब्याचा रंग लाल का आणि गाडीच्या डब्याचा रंग लाल का. असं करता करता 10 मिनिटं कीर्तन असताना सगळ्यांचं 2.5 तास कीर्तन केलं म्हाताऱ्याने. म्हातारे तसे खतरनाक असतात. 2.5 तास कीर्तन केलं आणि शेवटी त्याचं कन्क्ल्युजन असं सांगितलं की झाशीच्या राणीचा पराक्रम पाहिल्यानंतर तिच्या पराक्रमाबद्दल इंग्रजांच्या डोळ्यात जो क्रोध होता त्याच्यामुळे गाडीच्या डब्याचा रंग लाल आणि पोस्टाच्या डब्याचा रंग लाल. बुक्का लावणाऱ्याने पाहिलं, बाबाजीनं आपल्याला बनवलं. मला फक्त एकच सांगायचंय की समर्थांच्या रामगायनामुळे आणि समर्थांच्या भक्तीमुळे समर्थांच्या कीर्तनात प्रत्यक्ष मारुतीराय आले. नाथांच्या कीर्तनात प्रत्यक्ष गोदावरी माता आहे.
नामदेवांच्या कीर्तनात प्रत्यक्ष पंढरीनाथ नाथाई जे प्रमाणे कशा करता देऊन राहिलो मी, याला म्हणतात राम गावा दत्त गावा. दासोपंतांचं चरित्र आहे का, नाथांचं चरित्र आहे का? इतक्या दर्जाने जर ते नामस्मरण झालं तर प्रत्यक्ष परमात्मा येतो आणि तो आलाच पाहिजे या उद्देशाने जर झालं तर त्याला रामनाम, त्याच्यातून तू मुक्त होणार. त्या कीर्तनाच्या भजनाच्या भक्तीच्या माध्यमातून आमच्या बंधुराजांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि त्यांच्या पुण्य पावन स्मृतीला त्या कीर्तनाच्या माध्यमातून ही सेवा त्यांच्या चरणी अर्पण करतो. सांगण्याचा सिद्धांत निरूपणाच्या ज्यांच्या समर्थात मारुती, ज्यांच्या कीर्तनामध्ये प्रत्यक्ष मारुतीराय प्रगट झाले त्यांच्याच पदातून पूर्वरंग तिथे उपसंहार आहे. महारुद्र हनुमान की आज बाबांच्या म्हणजे बाबांना 2 वर्ष झालेलं आहे. त्यानिमित्त ठेवलेली ही कीर्तन सेवा पूर्ण झाली. मी आदरणीय प्रमोद काका जोशींना विनंती करतो की त्यांनी काकाचा सन्मान नारळ आणि श्रीफळ देऊ. आणि सोबतच मंगेश भाईंना विनंती करतो की त्यांनी आपल्या पेटीची ज्यांनी उत्तम साथ केली आहे असे पवनेकर काका त्यांचा सुद्धा सन्मान करावा. रेवा जोशी काका बाबांचे खूपच जुने मित्र म्हणजे मला वाटतं 1900 कुठे
ह्याचा आहे ते. ते मंगल वेळ दाखवा ठीक आहे ठीक है हमने ले लिया बस आप आरती होने दो उधर के जिना मिलेगा देवा तुझा विसर धर्मावा वागुण काही ना म्हणे